से हे शब्द सुरांचे, मैत्र से हे शब्द सुरांचे. डॉक्टर वरदा गोडबोले. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत ज्यांच्या रक्तात भिनल्यागत कंठातून सहज पाझरतं त्या डॉक्टर वरदा गोडबोले. वयाच्या 5व्या वर्षापासूनच त्यांनी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत शिकायला सुरुवात केली. त्यांच्या पहिल्या गुरु होत्या लीलाताई शेलार. पुढे किराणा घराण्याचे पंडित A.K. अभ्यंकर यांच्याकडून त्यांनी 12 वर्ष शास्त्रीय संगीताचे धडे घेतले. काही काळ ग्वाल्हेर घराण्याचे पंडित मधुकर जोशी यांच्याकडूनही त्या शास्त्रीय संगीत शिकल्या. डॉक्टर सुशीलाताई पोहनकर यांच्याकडून त्या ठुमरी शिकल्या. नाट्यसंगीताचे धडे त्यांनी विदुषी माणिक वर्मा आणि मधुवंती दांडेकर यांच्याकडून घेतले. डॉक्टर वरदा गोडबोले गेली 25 वर्ष पंडित यशवंत महाले यांच्याकडून संगीताचं शिक्षण घेत आहेत. भारतातल्या गुरुशिष्य परंपरेचा हा एक अत्यंत सुंदर असा दाखलाच म्हणायचा. आकाशवाणीच्या त्या मान्यताप्राप्त कलाकार आहेत. गेली 22 वर्ष त्या संगीत शिकवत आहेत. स्वरदा संगीतालय आणि स्वरदायिनी म्युझिक ट्रस्ट या त्यांच्या संस्थांच्या माध्यमातून त्या गेली 10 वर्ष शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार करत आहेत. संस्कृत विषयातलं सुवर्णपदक आणि संगीत क्षेत्रातले असंख्य पुरस्कार हे डॉक्टर वरदा गोडबोले यांच्यासाठी फीदर इन द कॅप असले तरीही शास्त्रीय संगीताला वाहून घेतलेली या क्षेत्राची प्रतिनिधी म्हणून त्यांची ओळख जास्त मौलिक आहे. डॉक्टर वरदा गोडबोले यांना त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.
वाह, क्या बात आहे. नमस्कार रसिको. मैत्र हे शब्द सुरांचे या कार्यक्रमामध्ये मी विघ्नेश जोशी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो. आज आपण गप्पा मारणार आहोत संगीताचार्य डॉक्टर वरदा गोडबोले यांच्याशी. वरदाजी, आमच्या मैत्र हे शब्द सुरांचे या कार्यक्रमामध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत. धन्यवाद. वरदाताईंना तबला साथ करतायत अभय दातार, तानपुरा साथ सिद्धी शितूत, तानपुरा साथ सई काटदरे आणि संवादिनी साथ अनंत जोशी. आणि वरदाजी, मला सांगा, तुम्ही संस्कृत हा विषय घेऊन BA केलं आणि युनिव्हर्सिटीमध्ये गोल्ड मेडल मिळवलं. म्युझिक हा विषय घेऊन तुम्ही MA केलं. तुमच्या घरात नक्की वातावरण कसलं होतं? म्हणजे वेदशास्त्र संपन्न असं काही वातावरण होतं की संगीताचं वातावरण होतं? आणि डॉक्टरेट कशात आहे? म्हणजे भाषेच्या क्षेत्रातली डॉक्टरेट आहे, संगीतातली. मग वातावरण घरात नेमकं कसलं होतं? खरं तर दोन्हीचं वातावरण, मी माहेरची धारपांकडे हे दोन्ही वातावरण खरं नाही आहे. बरं. संगीताचं म्हणाल तर माझ्या आजोळी, माझ्या मावशा, माझी आई, मामा सगळ्यांचे उत्तम आवाज आहेत. माझ्यापेक्षा खूप चांगले आवाज आहेत. पण त्या काळच्या परिस्थितीने शिकता नाही आलं गाणं. आणि संस्कृतचं म्हणाल तर माझे आजोबा, आईचे वडील हे संस्कृत शिक्षक. अच्छा. आणि माझा मोठा मामा कैलासवासी अशोक गोडबोले हे सुद्धा खूप संस्कृतचे व्यासंगी होते. तर तो संस्कृतचा संबंध आहे. पण व्यक्तिशः माझं म्हणाल तर एक ॲकॅडमिक शिक्षण करायचं, गाणंच करायचं होतं, पण ॲकॅडमिक शिक्षण पण काहीतरी चांगलं करावं या उद्देशाने मी संस्कृत घेतलं होतं. आणि BAची पदवी मिळवली. हो, आणि मला वाटतं BA ची युनिव्हर्सिटीमध्ये गोल्ड मेडल मला मिळालेलं आहे ना? गोल्ड मेडल संस्कृतचं होतं. आणि कला शाखेत आर्ट्स फॅकल्टीत, संपूर्ण आर्ट्स फॅकल्टीत मी युनिव्हर्सिटी टॉपर होते. अरे वा, चॅन्सलर मेडल होतं. क्या बात आहे, क्या बात आहे. पण मग घरच्यांना हे कधी कळलं की जशी भाषा समृद्ध आहे वरदाची, तसंच गाणं देखील आहे, गळ्यात कुठेतरी षड्ज आहे, हे कोणाला जाणवलं पहिल्यांदा? गाण्याची आवड लहानपणापासनं आहे किंवा गाण्याचं अंग हे आईच्या लक्षात आलं माझ्या. अच्छा. कारण अगदी लहान असतानापासून ती जी काही सुगम संगीत गायची ती गाणी मी तशीच्या तशी म्हणायचे. आणि मग तिच्या असं लक्षात आलं की हे आहे हिच्यात. म्हणून मग अगदी वयाच्याच 5व्या वर्षीच ठाण्याच्या श्रीमती लीला शेलार यांच्याकडे तिने गाणं शिकायला मला घातलं. घरात वातावरण म्हणाल तर एक अभंग नाट्यगीतं ऐकणे इतपत कान होता म्हणजे घरातल्यांचा, पण असं फार गाण्याचं वेड किंवा गाणारं असं कोणी नाही. अच्छा.
आणि मग लीलाताईंकडे म्हणजे शास्त्रीय संगीत सुरू झालं. लीलाताईंकडे म्हणजे शास्त्रीय संगीतच, पण जे आपण म्हणतो की एक प्राथमिक शिक्षणात पेटीवर सारेगमपध, मग नंतर त्याच्या पुढे थोड्या थोड्या बंदिशी किंवा हे असं करत जे आपण परीक्षांच्या दृष्टीने शिक्षण म्हणतो तसं झालं. कारण घरात काहीच गाणं नसल्यामुळे हा एक मार्ग तिथे लागला होता, काहीतरी सुरू सुरुवात झाला. झाली हां, पाहिजे गाण्यातली, म्हणून त्यांच्याकडे सुरुवात झाली. तसं तिथे मी त्यांच्याकडे 5-6 वर्ष शिकले. अच्छा, पण मग खऱ्या अर्थाने शास्त्रीय संगीताची तालीम ज्याला म्हणतो आपण, म्हणजे गुरुमुखी तालीम ज्याला आपण म्हणतो, की समोरासमोर बसून शिकायचं, हे कधी सुरू झालं? माझ्या वयाच्या 11व्या वर्षी, म्हणजे लीलाताईंकडे मी 5व्या वर्षी शिकायला लागले. 5-6 वर्षांनंतर त्यांचेच गुरु, ठाण्याचे बुजुर्ग गायक कैलासवासी पंडित अच्युत केशव अभ्यंकर, हो, अच्छा. जे किराण्या घराण्याची विशुद्ध परंपरा त्यांनी आयुष्यभर जपली बर. आणि पंडित दस्तुरांचे ते पट्टशिष्य, अच्छा. आणि ते शेलारबाईंचे गुरु. बर. तर पण मी खूपच लहान होते, म्हणजे 11 वर्षाची, आणि तेवढ्या लहान मुलांना खरं शिकवायचे नाहीत. पण त्यांनी त्यांच्याच दिव्यागरला एकदा आम्ही गेलो होतो त्यांच्या घरी, हां. आणि त्यांना माझं गाणं ऐकण्याचा योग आला, आणि त्यांच्या वडिलांनी त्यांना गळ घातली की नाही, हिला तू गाणं शिकव, ही चांगलं शिकेल. आणि मग माझं त्यांच्याकडे दिव्यागरला काय तुम्ही म्हटलं होतं? दिव्यागरला नाही, तेव्हा मी गाणी, सुगम संगीत किंवा आपण म्हणू बंदिशी शिकवलेल्या किंवा इतपतच, असं फार ख्याल वगैरे गायला लागलेले नव्हते तेव्हा. ख्याल गायकीचं शिक्षण त्यांच्याकडे सुरू झालं. आणि ते कशा पद्धतीचं, की संपूर्ण फक्त किराणा घराणं, की एकंदरीतच सर्व घराण्यांचा अभ्यास ज्याला म्हणतो, असं असं काही शिक्षण होतं? एकतर मी शिकायला त्यांच्याकडे सुरुवात केली, तो काळ होता साधारण 86-87. हां. तर तेव्हा सगळ्या घराण्यांचं ऐकायला मिळेल अशी काही आपली परिस्थिती नव्हती, म्हणजे यूट्यूब आणि हे तर विषयच नव्हते. बरोबर. घरात गाणं नसल्यामुळे जे काही गुरुजींकडे आठवड्यातनं मी 3-4 वेळा जायचे रेग्युलर, ते गाणं बाहेरचं कानावर पडायचं. आणि नंतर रेडिओ घरात असला तरी सुद्धा क्लासिकल त्याच्यावर आमच्याकडे कधी काही ऐकलं मला आठवत नाही. पण गुरुजींकडे त्यांनी किराणा घराण्याचं शास्त्रशुद्ध असं की ते फक्त किराणा घराण्याचं गाणं शिकलेले आहेत. अच्छा. जरी प्रभाव रामभाऊंचा म्हणा, राम मराठे किंवा बालगंधर्वांचे प्रभाव खूप असले तरी त्यांनी त्या गायकीमध्ये, त्या मुशीत त्यांनी ते घालून त्यांची एक गायकी तयार केली होती. तर अभ्यंकर गुरुजींच्या माध्यमातूनच आम्हाला पंडित भीमसेनजी, हिराबाई, करीम खाँ साहेब किंवा हे जे लोक आहेत त्यांच्या गायकीचं एक फार अद्भुत चित्र त्यांनी आमच्यासमोर उभं केलं, की ही असे सूर लावायचे. म्हणजे किराण्यात पद्धत अशी की सूर ठेवायचे, सूर लावायचे नाही, सुरावर आवाज टेकवायचा, आवाज ठेवायचा, किंवा म्हणजे हे एक खूप बारीक गोष्टी सगळे त्या घराण्याच्या शैलीचे. म्हणजे एक एक काय म्हणू, स्वरसंगती किंवा हे शब्द मला तेव्हा माहीत नव्हते, पण गुरुजी जे सांगतायत ते एक एक गोष्ट, मग एक एक सूर असेल तरी सुद्धा बाबा नाही, हा कमी आहे जास्त, याला हा कण आहे, त्याला हा कण आहे, पण ते तोंडानी बोलून न सांगता ते गाऊनच, जर माझ्या गळ्यातनं आलं नाही तर ते 25 वेळा ते सांगणार. पण असं करत करत त्यांनी, म्हणजे रागाचं डिटेलिंग आपण म्हणतो ना, बरोबर. त्या काळात माझ्याकडे गाण्याची वहीच नव्हती, ते सांगायचे, मी गायचे. राग कसा फुलवायचा हा एक विचार त्यांनी दिला, पण त्या काळात तो विचार कितपत रुजला माहीत नाही, पण एक ग्रास्पिंग लहानपणी आपण सगळ्याच मुलांचं त्या वयात चांगलं असतं, त्याच्यामुळे ते जे गायचे ते मी तसंच्या तसं गायचा प्रयत्न करायचे. त्यावेळची प्रोसेस आठवून गायचं अशी होती, जरी ख्याल असला तरी सुचून गाणं, स्फुरून गाणं नाही, आठवून गायचं. थोडंसं पाठांतर असतं त्या वयात आपलं, की जेवढं बसवून दिलं तेवढं गायचं. पण पाठांतर हा भाग पण नव्हता, वही नव्हती, कुठलंही आवर्तन, तान नंबर 1 तान काही लिहून दिलेलं नाही. 1.5-2 तास ते आम्हाला शिकवायचे, ते माझ्यात जेवढं झिरपेल तेवढंच. बरं, तेव्हा रेकॉर्डिंग करून घ्यायचं नाही किंवा काहीच नाही, पण त्याचे फायदे पण खूप आहेत. मला तेच म्हणायचं, खरं तीच पद्धत योग्य होती. मेंदूला आपण किती ताण देऊ शकतो, कारण आपण जीवाचे कान करून ऐकतो, आणि आता रेकॉर्डिंग जर आपण करून घेतलं ना तर आपण मेंदूला रिलॅक्स करतो, त्याला उगीचच थांबवतो काही गोष्टी ग्रहण करण्यापासून, असं कुठेतरी वाटतं. मैत्र से हे शब्द सुरांचे. अशी कुठली बंदिश अशी पटकन आत्ता आठवते का, की पंडितजींनी शिकवली आहे, म्हणजे त्यावेळेला नाही एक आपण भारावून जातो, म्हणजे की अरे आज हे शिकवलं आणि आज मला हे आवडलं, आणि मग आपण ते सातत्याने करतो. अशी कुठली बंदिश किंवा कुठला राग असा पंडित ए के अभ्यंकरांनी शिकवलेला?
खास असा किराणा घराणं ज्याला म्हणतो असं काही आठवतोय का? किराणा घराण्याचे खरं तर म्हणजे तोडी मुलतानी पुरिया शुद्ध कल्याण इथनंच ते किराण्याचं सुरू होतं. त्यातली पण खरं सांगू का, तेव्हा मला ते गाताना त्यांना त्या 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 काय म्हणू दर्जेदार ज्या गोष्टी असायच्या त्या गाताना ते स्वतः आनंद घ्यायचे. पण त्यात काय आनंद आहे तो मला त्याच्यानंतर बरेच वर्षांनी कळला. ही म्हणजे फॅक्ट आहे. ते जे सांगतायत ते मला ते चांगलं आहे हे मी त्याच्यावर श्रद्धा ठेवून शिकले. पण ते चांगलं कसं आहे आणि का आहे हे त्या वयात कळण्याची हे नव्हती. म्हणजे खरं सांगायचं तर आता शुद्ध कल्याण जरी घेतला, आता असं वाटतं शुद्ध कल्याण जातच नाही डोक्यातनं. पण तेव्हा हे असं आहे का, एवढं एवढं गायचं आहे. पण नंतर त्याची जी काही आपण म्हणतो ना रुंजी घालत राहणं किंवा हे म्हणजे आता मुलतानीच म्हणा किंवा पुरिया म्हणा, त्याचा निषाद ठेवणं, गंधार ठेवणं, ही गंमत नंतर अरे गुरुजी काय लावायचं किंवा हे नंतर त्या सुरांची एक समज वाढल्यानंतर त्याच्या सुरांपेक्षा सुरांच्या भावाची, त्याच्या मागच्या अप्रोचची एक तुम्हाला मॅच्युरिटी आली कीच ते कळणार आहे. म्हणजे ते आयुर्वेदिक औषध आहे. ते असं पटकन लगेच हा छान. म्हणजे गुरुजींचंच वाक्य आहे की किराण्याचं गाणं हे वाववाचं नाही आहे, आहाचं आहे. क्या बात आहे. म्हणजे याचा अर्थ बाकीची गाणी वाईट आहेत किंवा चांगली आहेत नाही, प्रत्येक ह्याचं एक आपण म्हणतो ना टेम्परामेंट असतं गाण्याचं पण आणि ॲप्रिशिएट करण्याचं पण. तर त्या दृष्टीने तसं आता सगळ्याच त्या बंदिशी तशा छानच आहेत. म्हणजे छानपेक्षा आणि काय आहे तेव्हा आपण गातोय पण त्यात आपल्याला मजा येत नाही आहे. ते गातायत किंवा भीमसेनजींची कॅसेट लावली तर मजा येतोय. त्याच गोष्टी आपण गातोय. म्हणजे जसं पाठ केलेल्या भाषणात मजा येत नाही, उत्स्फूर्त भाषणात मजा येते, तसा तो काळ होता. म्हणजे मी झगडत होते कारण आपल्याला लिहिलेलं काही नाही ना. हा आराखडा म्हण, हा ख्याल म्हण, तुझं गाणं 10 मिनिटात असं नव्हतं. ते कडू औषध घ्यायला हवं होतं सुरांचं, असं झालं होतं. म्हणजे एका पॉईंटला सूरही तसे तेजस्वी नव्हते आणि बाकी बाबा बंदिशीचा डौलय किंवा अशा गोष्टी नव्हत्या. सुरांनी रागाचं सगळं काय म्हणू आपण महाल उभा करायचा असं ते होतं. तर त्या वयात ते थोडंसं मला असं अंगावर यायचं, हे कसं आपल्या ह्याच्यात चांगलं वाटत नाही आहे. पण तरी प्रयत्न करत मी 12 वर्ष त्यांच्याकडे शिकले. खऱ्या अर्थाने तपश्चर्या 12 वर्ष शिकणं म्हणजे. हो. पंडित महाले म्हणजे मला वाटतं आग्रा घराणं ना. हो, आग्र्यामध्ये सुद्धा अजून टू बी प्रिसाईज भातखंडे परंपरा. अच्छा, मग त्या परंपरेविषयी थोडंसं ऐकायला आवडेल. म्हणजे आपण नुसतंच आग्रा म्हणतो, पण जर का आत्ता तुम्ही जो शब्द वापरला की प्रिसाईज अगदी भातखंडे परंपरा, त्याविषयी थोडंसं जास्ती सांगितलं तर आवडेल. हां, 12 वर्ष मी जे शिकले ते काही लिखित नाही, लिखित काही नाही. विचार मिळाले, मौखिक सगळं. महाले सरांकडे गेल्यानंतर आता हाच ख्याल शिकाय त्यांनी पहिले माझ्यासमोर नोटेशन ठेवलं. अच्छा, सवय नाही नोटेशनवरनं बसवायची किंवा हे. त्यांचं म्हणणं काय, नोटेशन हे डॉक्युमेंटेशन आहे. वर्षानुवर्ष गुरुमुखातनं शिकलं तरी सुद्धा काही वेळा कानगोष्टीचा जो प्रकार होतो तो होऊ शकतो. बरोबर आहे. काही बंदिशींमध्ये झालेला पण येतो. पण जर डॉक्युमेंटेशन असेल, म्हणजे भातखंड्यांचं हे जे काही मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे ते मला त्यांच्याकडनं त्याची जाणीव झाली असं आपण म्हणू. की मुळात हे सगळं जे भारतामध्ये एवढी सगळी दिव्य गोष्ट आहे भारतीय शास्त्रीय संगीत, ती त्याचं काहीतरी पुढच्या पिढीसाठी डॉक्युमेंटेशन असावं. त्याच्यासाठी मुळात ते लिखित करण्याची कल्पनाच त्यांची आहे. हो, बरोबर. तर डॉक्युमेंटेशन हा त्याचा मूळ उद्देश आहे. पण मग नंतर असं लोक म्हणतात की अशा लिहिलेल्या पाठ केलेल्या अशा बंदिशी गात नसतात, बंदिशी अशा गायच्या किंवा त्याच्यामध्ये हा भाव पाहिजे असं. त्यांचं म्हणणं आहे की ती बंदिश ना ही तुमची पत्रिका आहे. ज्योतिषाला त्याचं शास्त्र ज्याला येतं ना त्यालाच त्या पत्रिकेतलं इंटरप्रिट करता येतं. तुम्हाला पत्रिका बघून हा गुरु 6व्या स्थानी अमुक तुम्ही सांगाल, पण त्याचे परिणाम काय आहेत किंवा ती बंदिशीचं इंटरप्रिटेशन कसं करायचं हे त्या परंपरेनी त्या पद्धतीचं रागांग, रागोच्चार, रागाचा काय म्हणू आपण आराखडा नाही नुसतं म्हणणार,
पण एका उच्चाराने राग दिसतो. हम्म, ह्याचं नाक सरळ आहे म्हणजे त्याचं नाक सरळ आहे, ते फ्रेजमध्ये कसं दिसतं. हम्म, हम्म. परे हे आपण इंटरप्रिट कसं करायचं बंदिशीत, किंवा ह्याला हे कण लावले तर ती रागाची ओळख, अजून तो राग आणखी उभा राहील. रागाच्या दृष्टीने ती बंदिश कशी इंटरप्रिट होऊ शकते हे त्यांच्याकडनं खूप शिकायला मिळालं, आणि ते खूप मोलाचं आहे. म्हणजे प्रत्येक वेळी तुम्हाला समोरून कोणीतरी बंदिश म्हणून दाखवणार आहे आणि मग तुम्ही ती शिकणार आहात आणि मग ती गाणार आहात, त्याच्यावर काम करणार आहात. याच्यापेक्षा जर हे डॉक्युमेंटेड गोष्टी आहेत याचा, पण नुसतं नाही ते वाचून हा, बरोबर. गप ग रे सारे धसा ग ग रे असं नुसतं ते गायलं कसं पाहिजे, त्याची तुम्हाला गुरुची काय म्हणू सहवास किंवा तालीम किंवा त्याच्यासाठी तुम्हाला ते शिक्षणच हवं. म्हणजे मी त्यांच्याकडे आग्रा गायकी, नोमतोमची गायकी, म्हणजे आग्र्यामध्ये कसं असतं, आधी नोमतोम गातात आणि मग बंदिश खुलवतात, तसं त्या पद्धतीचं जास्त असं नाही शिकले. पण मी त्यांच्याकडे शेकडो बंदिशी शिकले, शेकडो शब्दशः. आणि त्या बंदिशीच्या मार्फत त्यांनी मला रागाचं शास्त्र म्हणजे काय, शास्त्राला तुम्ही आम्ही काय शास्त्रविस्त्र बघत नाही, आम्ही गातो असं नाही, हा विचार त्यांनी मला बिंबवला. कारण ही आपण प्रयोगात्मक ललित कला आहे. प्रयोग म्हटल्यावर त्याला तंत्र आलं, आणि कुठलंही तंत्र आलं की त्याला शास्त्र आलंच ना. हो, बरोबर आहे. कुठलंही तंत्र असू दे, त्याला एक बेसिक शास्त्र आलं, ते ह्यालाही आहे. आणि त्या चौकटीत राहून तुम्ही काय म्हणू, तुमची काय ती क्रिएटिव्हिटी दाखवणं अपेक्षित आहे. बरोबर. नाहीतर मग त्याला सगळं ते विस्कळीत आणि असं होऊ शकतं. तर ह्या गोष्टी म्हणजे आधी पण मी शुद्ध कल्याण, मुलतानी किंवा हे राग गात होते, चुकीचे गात नव्हते. कारण त्या परंपरेने ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्याच माझ्यापर्यंत पोचल्या होत्या. पण मी काय गाते हे मला माहीत नव्हतं. म्हणजे आपण काय गातोय ते आपल्याला सांगता आलं पाहिजे, आणि आपण जे बोलतोय तसं गाऊन दाखवता आलं पाहिजे. वा. हे त्यांनी मला सांगितलं. म्हणजे आता छायानटचा परे असा घ्यायचा आहे, यमनचा परे असा घ्यायचा आहे, आणखी कुठल्या सारंगचा परे असा घ्यायचा आहे. तर हे नुसतं असा घ्यायचा असं नाही ना होत. ते त्याचं रागोच्चार हा शब्दच मुळात मला त्यांच्याकडे कळला. प्रत्येक स्वराचा त्या रागातला उच्चार. परे नि सारे परे पमरे, मला असाच उच्चार हवा सारंगमध्ये. परे नाही चालणार आहे, बातम्याचं बातम्या होऊन नाही चालणार आहे. मग इतक्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या तोपर्यंत लक्षात आल्या नव्हत्या. चुकीचं गात नव्हतो, पण जेव्हा आपण समजून गातो ना तेव्हा एक आपल्यालाही मजा येतो, कॉन्फिडन्स येतो, आणि सौंदर्य खुलतं ना, त्या रागाचं जे सौंदर्य आहे ते व्यक्ती खुलतं. दिसायला हा. लागते ना, व्यक्तिमत्व दिसायला लागतं. आता तुम्ही ज्या 3 रागांची नावं घेतलीत, म्हणजे काय, यमन, नंद, सारंग, तर यापैकी कुठल्याही ह्या रे संगतीचं थोडं गाऊन दाखवा ना बरं. ते छान ऐकायला पण छान वाटतंय, आणि रसिक प्रेक्षकांना सुद्धा तुम्ही जो विचार मांडलाय त्याचा परिणाम काय असतो ते समजेल. कुठलाही एक राग किंवा 3ही राग असं काही नाही. हे म्हणजे असं त्यात नवीन मी काही सांगत नाहीये. खरं सांगायचं तर मला तेव्हा ते नवीन होतं असं मला सांगायचं आहे हे. आणि आता आपण म्हणू की बारकाईने गाणं जो ऐकतो त्याला हे कळतं. काही गोष्टी कळलेल्या असतात, पण त्या समोरच्यानी नीट सांगितल्या ना, त्याच्यामागचं लॉजिक सांगितलं ना की त्या लक्षात येतं. तर म्हणजे रे ना ना रे, हा बाबा छायानटचा झाला. पण छायानटमध्ये सुद्धा रे ना 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 नाही चालणार आहे. त्या नीला रे ना 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 पण रे 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 ना ना कमी. तेच अशा मग नंतर आपला आपणच विचार करतो, मग त्याच्या स्टेजेस दिसायला लागतात. रे ना केलं की चला तो खमाजकडे गेला, जय जयवंतीकडे गेला. छोटे छोटे फरक असतात. ना की तो बिलावलकडे गेला. पण ह्या गोष्टी
मी आता 22-23 वर्ष त्यांच्याकडे शिकल्यानंतर त्याचं महत्त्व, हां म्हणजे स्वर आहेत म्हणून वाटेत प्रत्येकालाच डोळे नाक कान आहेच ना, पण प्रत्येकाची ठेवण वेगळी वेगळी आहे. आहे. व्यक्ती तितक्या प्रकृती, तसा प्रत्येक राग वेगळा आहे. असं एक म्हणजे काय सांगू, मी खूप असंख्य गोष्टी शिकलोय त्यांच्याकडनं. बंदिशी कशा मांडायच्या, म्हणजे बंदिशी त्यांच्याकडनं ज्या मी बंदिशी शिकले ना, त्यातनं मला आग्रा गायकीची काही गोष्टी कळल्या. कारण असं होत नाही मी आता किराणा शिकले आणि मी आता सगळं मी आग्रा असं माझी कपॅसिटी नाही असं म्हणू. पण जे शिकले त्याच्यातनं त्यांचे नॉर्म्स आपल्याला प्रत्येक घराण्याचे लक्षात येतात. बरोबर. त्यांचं म्हणणं तुम बंदिश बनव, क्या बात आहे. आणि मग त्या बंदिशीमध्ये म्हणजे मला एक मुलतानी येतोय, मुलतानीची कुठची बंदिश घेतली, त्या प्रत्येक बंदिशीमध्ये मला येणारा मुलतानी मी गाऊन सोडायचा आहे का? नाही. नाही. त्या बंदिशीत मुलतानीचा काय विचार आहे, कुठल्या स्वरसंगती आहेत, कुठला भाव आहे, कुठलं एक्सप्रेशन आहे, तेवढ्या गोष्टी मांडायच्या. मग त्याचा विचार करताना त्याचा खूप विचार होतो. म्हणजे अशा जर 4 वेगळ्या 10 वेगळ्या बंदिशी शिकल्या तो वेगळा तर त्या मुलतानी येतो. रागाचा विचार वाढतो. तोपर्यंत मी फार रिजिड मतं होती माझी, कशाला हवेत 10 बंदिशी एका रागाच्या, आम्ही एक बंदिश गातो आणि आम्ही 1 तास गातो. पण जे 1 तास आपण ऐकतो गातो त्याला जर हा अभ्यास असेल तर आपल्यालाच काहीतरी नवीन नवीन सापडत जातं ना, जातं. त्याला जोड मिळते. कारण सगळी घराणी उत्तमच आहेत, म्हणूनच त्यांना घराण्याचा दर्जा आहे. तर त्यातलं चांगलं वेचावं की. मी माझी मतं बदलली. मला पास आहेत 25 राग, मला आयुष्य तेवढं करायला पण कमी आहे. कारण तसे सूर आणि त्याला स्काय इज द लिमिट आहे ना, तुम्ही किती गोष्टी करणार. पण असं आहे की बाकी चांगल्या गोष्टी का सोडायच्यात मग? जे चांगलं आहे ते आपल्या कलेत आलं पाहिजे, गाण्यात आलं पाहिजे. हावरटपणा होतो जरा शिकण्याच्या बाबतीत, पण तो चांगला नाही, आहे तो म्हणजे. अत्यावश्यक आहे कुठल्याही कलावंतासाठी. मैत्र से हे शब्द सुरांचे. एक वेगळाच प्रश्न असा मला विचारायचा आहे. बऱ्याच वेळा आपण कार्यक्रमाला जातो किंवा स्पर्धेला जातो. ज्या वयात तुम्ही स्पर्धा सगळीकडे गाजवत होतात तेव्हा स्पर्धेबाहेरचं कधीतरी परीक्षक काहीतरी विचारतात. तुमच्या आयुष्यात पण असा प्रसंग घडला आहे की तुम्हाला म्हणजे अभिजात भारतीय शास्त्रीय संगीताची स्पर्धा होती आणि एकदम वेगळाच कुठला तरी बाज एका खूप मोठ्या संगीतकारांनी तुम्हाला गायला सांगितला होता. काय प्रसंग होता तो? सगळी माहिती काढली असेल व्यवस्थित. हां, मग त्यासाठीच मला इथे बसवलं आहे. मी SYला असताना म्हणजे साधारण 17-18 वर्षाची असेल, तेव्हा जयपूरला नॅशनल लेवलची कॉम्पिटिशन झाली होती. खूप मोठी होती. भारतातनं सगळी मुलं आली होती आणि ती 4 दिवस कॉम्पिटिशन चालली होती. आणि स्वरूपच वेगळं होतं. तिथेच राहायचं, दिवसभर कॉम्पिटिशन, संध्याकाळी मुलांचे परफॉर्मन्स असेच वगैरे, असं एक वेगळंच वातावरण होतं. आणि त्याला 4 युनिव्हर्सिटीचे HOD, अजून एक 4-5 परीक्षक, आणि त्याच्यात एक वेगळंच नाव होतं, ते म्हणजे नौशाद साहेब. आणि मी सगळे राऊंड होते त्याचे. आता हा क्लासिकल गा, मग ह्याच्यामध्ये आता ख्याल गा, याच्यात तराणा गा, एक ठुमरी गा, अमुक गा. तर त्यांना ही मुलगी गाते, त्यांनी स्वतः देखो लड़की अभी ऐसा करो कि ऐसा कुछ गाओ जिसमें क्लासिकल का बिल्कुल टच नहीं चाहिए. मग त्यांना ती व्हर्सटॅलिटी आहे का किंवा असं ते त्याचं स्वरूप असावं. आणि मग तिथे मी लावणी गायले होते आणि म्हणजे त्यांनी उभं राहून वगैरे टाळ्या वाजवल्या सगळ्या. म्हणजे त्यांना हे आवडलं की क्लासिकल असून सुद्धा हे त्याचा बाज पण तो गळ्यात आहे, ठेवू शकतो. म्हणजे मी म्हटलं ना, तेव्हापासून मला ती एक आवड होती, किंवा प्रत्येक जॉनरची एक पुकार असते, थ्रो असतो, आणि तो एकदा पकडला ना की तो जॉनर तुम्ही तिथे अर्धी लावणी गायली मी गाणार नाहीये. पण आता नाही, मी अगदी लगेच गा असं सांगत नाही, पण बैठकीची लावणी होती, आपण फडावरची लावणी म्हणतो. तेव्हा ज्या आपल्या चित्रपटातल्या रेशमाच्या रेघानी गायले होते मी आपल्या, कारण ती पाठ होती. बरोबर. पण एक तो म्हणजे आता गायचं कसं, म्हणजे त्याला सुद्धा ना तेव्हा पण अशा गोष्टी लक्षात आल्या की तुम्हाला गायचं असेल, मग ते कुठलाही प्रकार असो, तुमच्यात गट्स पाहिजेत.
बरोबर. क्लासिकल गायला सुद्धा म्हणजे मला बंदिशीचं शब्दांचं एक्सप्रेस करणं याला गट्स लागतात. हो, केव्हाही. म्हणजे आता आग्रा घराण्यात जो नखरेलपणा आहे किंवा त्याला ते मांडायला तुम्हाला ते काय म्हणू, तो फील तुम्हाला एक्सप्रेस करण्यासाठी कुठली इनहिबिशन्स नाही पाहिजे. याचा अर्थ तुम्ही सगळं ताळतंत्र सोडून गा असं नाही आहे. पण त्या म्हणजे आता एक उदाहरण द्यायचं झालं तर, हाथे मारो रा अशा प्रकारे ते गाणं हे मला पूर्वी सवय नव्हती. तर ह्या गोष्टी पण हळूहळू आत्मसात कराव्या लागतात म्हणजे जाणीवपूर्वक. हा, नाही तर त्यात मजा नाही ना. थे मारो रा आजेंद्र काय होतं, मी म्हटलं गट्सच लागतात ते गायला आणि ते एका पॉइंटला येतात गुरुकडनं. बरोबर. येतात म्हणजे आपण धजावतो ते करायला. किराण्याची तालीम जवळजवळ 12-14 वर्ष तुम्हाला मिळाली. नंतर आग्रा घराणं, नंतर तुम्ही ग्वाल्हेरचा जाणीवपूर्वक अभ्यास सुरू केलात. 2000 साली मी म्हटलं जसं की महाले सरांकडे म्हणजे माझी ओळख झाली. नंतर अगदी मी काही नियमित त्यांच्याकडे जात होते असं, कारण मला, मी म्हटलं ना, किराण्यानंतर मला त्याचं महत्त्व कळायला वेळ लागला. आपल्या एक काहीतरी डोक्यात गोष्टी असतात ना फिक्स, त्या बसलेल्या असतात. हां, त्याच्यानंतर काही गोष्टी आपल्याला समजून घ्यायला वेळ लागतो. तर 4-5 वर्ष मी म्हणजे जात होते, पण अशी रेग्युलर शिकायला जात होते किंवा असं नाही आहे. मधल्या काळात एक 2-3 वर्षांनी 2003-04च्या सुमारास मी ठाण्याला मधुवांची मैफिल ऐकली. तोपर्यंत परत तोच माझा प्रकार, घरात गाणं नाही, गाण्याचा ऐकीव नाही. गजानन बुवा वगैरे नावं ऐकलेली, पण गाणं कधी ऐकलेलं नाही. मग मधुवांचं गाणं ऐकलं आणि सांगू का, मला असं झालं की हे काय, आपण इतके वर्ष काय काहीच शिकलेलं नाही आहोत. म्हणजे एक अद्भुत आणि चैतन्य जे म्हणतात ना मैफिलीत, ते त्यांचं गाणं ऐकून. आणि मी म्हटलं नाही, हे माहिती नाही पुढे आपल्या गाण्याचा प्रवास कसा आहे, पण हे आपल्याला शिकायला तर हवंच आहे. आणि मग ग्वाल्हेर शिकायचं तर मग ते आपल्या त्यांच्याकडेच जाऊन शिकायला हवं. असं ऐकून बिकून कॅसेट मिळून ह्या पद्धतीच नाही आहेत. आणि असं होतच नाही गाणं. मी त्यांच्याकडे गेले, त्यांना सांगितलं की म्हटलं असं असं. त्यांना मी फार काही, मी आधी शिकले बिकले काही, कारण मग काही येतच नव्हतं ना त्या ग्वाल्हेरचं, त्याच्यामुळे आधी शिकलेलं नाही हे सांगणंच बरोबर आहे. ते म्हणाले की 6 महिने नुसतं ऐकायला बस. मग म्हटलं ठीक आहे, गेले. मग 3ऱ्या-4थ्या वेळी त्यांच्याकडे कसं, इथे आम्हाला किराण्याची पद्धत कशी होती, एक एक सूर सांगणार, एक एक छोटी छोटी फ्रेज सांगणार, ती जशीच्या तशी गळ्यातनं निघेपर्यंत गुरुजी सांगत राहायचं, त्याचं प्रिसिजन येईपर्यंत. आणि इथे यांच्याकडे अख्खं आवर्तन ते सांगणार, अख्खं आवर्तन तू गा. ते आवर्तन, अर्थात ते आवर्तन त्या लई राहायचं लक्षात एका पॉईंटनंतर, पण ही सवयच नाही. त्यांनी मला गायला 3-4 हे झाल्यावर असं एकेकाला एक एक आवर्तन गा असं सांगायचे. मी आपलं मला सुचेल मी काय गायलोय ते गा. मग मला हळूहळू कळायला लागलं, बरं राग वेगळे, ताल वेगळे, म्हणजे सगळं पहिल्यापासून सुरुवात. हां, म्हणजे मी म्हटलं आता आपल्याला, म्हणजे त्यांच्याकडचे ज्युनियरमधले ज्युनियर विद्यार्थी डग्गा धरून बसायचा, झुमरा तिलवाडा. म्हटलं आपल्याला इथे मोजायला लागतं, हा काय प्रकार आहे, आपण 15 वर्ष केलं काय, असं ते एक वेगळंच मला झालं होतं. पण ना, गुरु फार मोठे असतात, म्हणजे त्यांच्याकडे ही काय त्यांची शक्ती होती माहीत नाही. मग दगडाला सुद्धा गाणं शिकवतील इतपत त्यांनी मला 6 महिन्यात, हां तू अर्ध आवर्तन करत हमीर गायला मी गुरुपौर्णिमेला, असं ते
आणि मग ते त्यांना पण आवडला होता किंवा तो भाग वेगळा, पण म्हणजे खूप मला वेगळंच गाणं आपण शिकतोय असं झालं होतं. ग्वाल्हेर घराण्याचा एखादा राग ऐकवा म्हणजे काय, मुळात ऐकवण्यातच बेसिकमध्ये हे असं आहे की आराखडा पक्का बांधलेला आहे, बंदिश पक्की गोठलेली आहे ख्यालाची, त्याच्यामध्ये कुठलंही स्वातंत्र्य नाही किंवा त्याचा आनाजाना. मी म्हटलं ना, प्रत्येक ह्याचे हे घराण्याच्या ॲप्रिसिएशनचे एक वेगळे मुद्दे असतात. किराण्यात जसं असं स म्हणल्यावर कोणी हां असं समेला नाही करत फार, पण ग्वाल्हेरमध्ये आली बाबा हां असं असं होतं ते. नाही, किराण्याचं असे सूर लावणं, ग्वाल्हेरचं असं असं गाणं, हे काहीतरी त्या गोष्टींमधनं आपल्याला तो फील येतो, हम्म, त्या गायकीचा, त्या सगळ्या गोष्टींचा. बरोबर. तर एक कामोदची जरूर, स्थायी जरूर. ऐकवते. हम्म. रे ना 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 रे ना रे रे ना रे ना 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 माती मला उदर का माती माला. तर ही एक गंमत वाटायला लागली मला की अरे आपण असं एक रंजक काहीतरी मांडतोय. परत सांगते, इथे कुठलंही किराणा रंजक नाही का, तर त्याच्यासारखं रंजक गाणं नाही दुसरं. पण आपण म्हणतो ना की काही गोष्टी त्या आउटस्टँडिंग लेवलला गेल्याशिवाय रंजक वाटत नाहीत. शास्त्रीय बरोबर. संगीत आहे ना, ते असं नाहीच. म्हणजे जर ते रंजक व्हायचं असेल तर तो भाव पोचवण्यासाठी खूप आतमध्ये ते झिरपलेलं पाहिजे, सगळं मुरावं लागतं. तर मला ही जरा थोडी गंमत वाटायला लागली आणि मग मी त्यांच्याकडे 4-5 वर्ष अगदी रेग्युलर आठवड्यातनं 2-3दा जाऊन बराच त्याचा बरोबर आहे. पाठपुरावा केला. आणि मग परत माझ्या पुढे प्रश्न पडला, आता हे किराणा शिकले, हे शिकले म्हणजे काय, आत्ता मी बाबा शुद्ध कल्याण गाते, मैफिलीतला दुसरा राग कामोद गाते, म्हणजे 2 वेगळ्या बायका गातात असं पण नको वाटायला. तो एक वेगळा चॅलेंज सुरू विचार झाला. सुरू झाला. हा, मैत्र से हे शब्द सुरांचे. साधारणपणे तुमची अशी काही बांधणी असते का मैफिलीची, किंवा पहिल्यांदा एक मोठा राग, मग काही छोटा राग, मग एखादं नाट्यसंगीत, मग एखादा अभंग, एखादी ठुमरी, एखादी काय होरी असेल किंवा टप्पा, असं काही तुम्ही मी ठरवता सांगू का? का, त्या वयात मैफिलीच्या काय म्हणू, बांधणीच्या आराखडे वेगवेगळे असतात. त्या वयात कारण वेगवेगळ्या गोष्टी येत असतात ना. हां, म्हणजे सुरुवातीला तुम्हाला हे एवढे राग आणि एवढा ऑप्शन नसतो, ठराविक राग येत असतात, मांडण्याचे तर फारच बरोबर आहे. ठराविक अगदी असतात. 2-4 राग बसलेले मग असतात आपले. त्याच्यानंतर एखादं नाट्यगीत गायचे मी, किंवा एखादा अभंग गायचे, ठुमरी गायचे. म्हणजे मी MA ला असताना आम्हाला पंडित अजय पोहनकर होते आणि तेव्हा मला यंग आर्टिस्टची एक स्कॉलरशिप होती, आफ्टर ग्रॅज्युएशनची असते. अच्छा. तर तेव्हा डॉक्टर सुशीलाताई पोहनकरांकडे पण ठुमरी शिकले होते. तर एखादी ठुमरी मांडायचे. त्याच काळात सिलॅबस ना, मी सगळ्या हम्म, घराण्यात नसल्यामुळे सगळ्या मेरिटवरती काय असेल, सिलॅबसमध्ये टप्पा आहे. तेव्हा मालिनीबाईंचं केवढं म्हणजे आम्हाला असं वाटायचं काय कमाल आहे वगैरे असं. त्याच्यानंतर महाले सरांकडे गेल्यावर त्यांनी मला एवढे टप्प्याचे काय म्हणू सगळं मटेरियल दिलं, बरोबर. गा तू. तर मैफिलीमध्ये गाताना आता माझा चॉईस विचाराल तर मला रागच गायला आवडतात. हम्म. तेव्हा मी हे सगळं गायचे, ते आवडायचं, पण अजूनही आवडतं, आवडत नाही असं नाही आहे. पण त्या जॉनरला जर तुम्हाला न्याय द्यायचा असेल, त्याला 90%च्या वर न्यायचं असेल, तर त्याचा तेवढाच अभ्यास लागतो. करावा म्हणजे लागतो. ख्याल आला म्हणून नाट्यसंगीत आलं, नाट्यसंगीत आलं म्हणून अभंग आला नाही. प्रत्येक गायकीमध्ये जर तो बाज आणि त्याची एक काय म्हणू आपण, त्याचा आब राखून गायलं पाहिजे. गझल आहे, कुठल्याही गोष्टी आहे.
तर मी म्हटलं की आपण मग एकाच गोष्टीवरती लक्ष द्यावं, तर तेच झेपत नाही आहे. तर बाकी सगळ्या गोष्टी करत बसलं तर इथे दुर्लक्ष होईल किंवा असं. म्हणून मी नाट्यसंगीत खूप गायचे किंवा अभंग गायचे, सगळं गायचे, टप्पा गायचे. टप्पा आता थोडाफार अजूनही गाते, पण मैफिलीचा विचार करता आता मला असं वाटतं की एक किराण्याचा राग मांडावा, जो आपल्याला एक शांत आलापी आणि ह्यानी आपण सुरू करू शकतो. मग त्याच्यानंतर जर मी किराणातच असते तर मला दुसरा किराणाचा राग गाणं म्हणजे आत्ताच्या मैफिलीत ते शक्य शक्य नाही नाही. आहे. नाही, आता काळाचा वेगच असा आहे की इतका तर वेळ मला कोण- असं वाटतं की दुसरा मी ग्वाल्हेरचा आग्र्याचा मांडावा, पुढे काहीतरी आग्र्याची वेगळीच अनवट रागातली बंदिश मांडावी. असे ऑप्शन्स तुम्ही सगळे तुमच्याकडे सगळे कलर बॉक्स रेडी पाहिजे. वापरायचा कुठला ते तुम्ही बरोबर आहे. ठरवायचे, पण कलर बॉक्स रेडी करायलाच आयुष्य जातं. असा रेडी होतच नाही ना तो. असं ते खूप आहे. मला असं कळलंय तुमच्या वडिलांना टप्पा म्हणजे विशेषतः मालिनीताईंचा टप्पा खूप आवडायचा, म्हणून ते तुम्हाला घरी आग्रह करायचे घरी कधी आता माहेरी गेल्यावर की नाही जरा हो. थोडा वेळ मला टप्पा गाऊन दाखव वगैरे असं. हो हो. म्हणजे सर्वसाधारणपणे मुलगी आली की वेगळं काहीतरी आज 4 पदार्थ करू असं काहीतरी असतं घरी, पण तुम्ही आल्यावर ते तुम्हाला टप्पा गायला सांगायचं, असं खरं आहे? त्यांना आवडायचा टप्पा आणि मग तू टप्पा गा ग जरा असं. आणि माझं हे ह्याच्यातच माझा एवढा झगडा सुरू असायचा, बाकी कुठे काय करू, पण त्यांची आवड म्हणून मी काही टप्पे गायचे म्हणजे. मग आज तुमच्या बाबांसाठी एक 5 मिनिटं इथे टप्पा गायन करा चला. माधो मुकुंद मुरारी, माधो मुकुंद मुरारी, कुंज विहारी जनमनहारी, अखिल जगत के तुम हितकारी, माधो माधो मुकुंद मुरारी, कुंज विहारी, अखिल जगत के तुम हितकारी, माधो मुकुंद मुरारी, निरत करत बनवारी, गोपहि गावत, गोपी नचावत, बांसुरी की धुना सुनत भये मतवारी, माधो मुकुंद मुरारी, मुकुंद मुरारी, कुंज विहारी, अखिल जगत के तुम हितकारी, माधो मुकुंद मुरारी. वर्धाताई, तुम्ही मगाशी म्हणालात की अभ्यास लागतो आणि त्यापैकी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे रियाज. तुमच्या स्वरदालयमध्ये तुम्ही रियाज म्हणून एक असं काय म्हणूया आपण एक प्रकार आत्ता सुरू केलेला आहे की शिकवणं वेगळं, शिकवणी वेगळी आणि रियाजासाठी म्हणून तुम्ही तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांना बोलवता. तर त्याविषयी जाणीवपूर्वक तुम्ही जरा थोडंसं असं विशद करून सांगणार की रियाजाचं महत्त्व, रियाज कशा प्रकारे करायला हवा, सकाळी संध्याकाळी असे काय म्हणजे वेळेनुसार कुठले स्वर घोटले पाहिजेत, कुठले राग घोटले पाहिजेत. रियाज कसा करावा याचं कारण असं काही एक ठोस उत्तर नाही आहे. साध्या शब्दात सांगायचं तर जे येत नाही आहे ते रियाजात करायचं, जे येतं आहे ते प्रोग्रॅममध्ये गायचं. पण होतं काय, शिकतात शिकतात मुलं शिकत असतात, पण त्यांना जेव्हा एखादा राग मांडायची वेळ येते तेव्हा त्यांना त्या परफॉर्मिंग पॉईंट ऑफ व्ह्यूनी आपण काय तयारी करावी हे कळत नसतं. कारण रियाजात आपल्याला न येणाऱ्या गोष्टींची यादी इतकी असते ना की आपण त्या करत बसत असतो. पण काय येतं आहे आणि ते घेऊन आपल्याला एक राग सादर करायचा असेल तर काय वेगळी तयारी करावी. किंवा आपण रियाज करताना समोर कोणी नसतं पण एक माणूस समोर बसला तरी त्याचा परफॉर्मन्स होतो. खरं आहे. तर ते दडपण न घेता किंवा आपली इन्व्हॉल्वमेंट कमी न होता
तुम्ही कसं गाणं मांडावं याची एक सवय लागते, त्याचा पण रियाज लागतो, म्हणजे परफॉर्म करण्याचा रियाज. तर मग आम्ही स्वर्धा संगीतालयात म्हटलं की ह्या वयात काही लगेच तुम्हाला प्रोग्राम मिळणार नाही आहेत किंवा तुम्हाला ती सवय करायची म्हणून प्रोग्राममध्ये ती सवय होत नाही, आधी तुम्हाला त्याची तयारी केलीच पाहिजे. तर मग आपण विद्यार्थीच तुम्ही एकत्र बसा आणि लाईव्ह अकंपनिस्ट, तबला, तंबोरा, पेटी सगळ्याबरोबर, कारण ती सवयच नसते. आता काय आहे, मशीन आहेत, त्याच्यामुळे मला बाबा कामोद गायचा आहे, 28 दे, म्हणजे 28 लावली आणि मग सुरू केलं. स्टेजवर बसल्यावर काय होतं, लय द्या, तुम्हाला जी लय अपेक्षित आहे ती तुम्हाला तबला वादकाला देता आली पाहिजे, नाहीतर त्याने घेतलेल्या लय तुम्हाला गाता आलं पाहिजे. एक काहीतरी हवं, आणि ती लय देण्याचा कॉन्फिडन्स. म्हणजे पहिल्या गोष्टी काय करायच्या स्टेजवर गेल्यावर, हे इथपासून सुरुवात असते. गायला सुरुवात केली, अरे पण ते आहेत ना, त्यांना बरोबर घेऊन जायचं आहे तुम्हाला, आता इथे मशीन नाही आहे. आणि तो जो आपल्या भारतीय संगीताचा जो काही हे आहे प्रकार, की गायक वादक यांचे ट्युनिंग गाणं, हा सुद्धा एक अभ्यासाचा विषय आहे ना. मग त्याची सवय, त्याची प्रॅक्टिस कशी होणार, म्हणून आम्ही विद्यार्थी त्यांचे तेच, पण लाईव्ह अकंपनीज बरोबर. म्हणजे तिथे मशीन घेऊन आपलंच आहे, आपणच प्रॅक्टिस करायचे म्हणून नाही, ते अकंपनीज बसले, समोर माईक आला की आपलाच आवाज आपल्याला वेगळा येतो, लगेच आपण दबतो. तर ह्या काय काय गोष्टींना सामोरं जावं लागतं परफॉर्मिंगमध्ये, ह्याची एक सवय व्हावी म्हणून आम्ही रियाज हा उपक्रम सुरू केला आहे स्वर्धा संगीतालयात, ज्याच्यात विद्यार्थी एक एक राग गात असतात आणि त्या रागाची एक थोडी शास्त्रीय ओळख मी करून देते, म्हणजे ऐकणाऱ्यामध्ये सुद्धा तो एक अवेअरनेस राहतो, किंवा काय पद्धतीने गाणं ऐकावं हे सुद्धा. आता जर आपण गाईड केलं, गायडेड लिसनिंग म्हणू आपण, तर त्याचा शास्त्रीय संगीताच्या श्रोते वाढण्यात किंवा जाणकार श्रोते वाढण्यात मदतच होईल, जी काय खारीची होईल ती. म्हणून आम्ही तो उपक्रम सुरू केला आणि आजपर्यंत आम्ही एक 37-38 एपिसोड केलेत त्याचे यूट्यूबवर. अच्छा, म्हणजे फक्त रियाज कसा करायचा ते आम्ही पूर्वी FB लाईव्ह करायचो. म्हणजे त्याच्यात सुद्धा काय होतं की आत्ताच्या जनरेशनला जरा त्या गोष्टीचं अट्रॅक्शन आहे, आणि जर FB लाईव्ह केलं तर तुम्ही तेवढं सिरियसली घ्याल की लाईव्ह आहे, आता चुकायला आपल्याला चान्स नाही आहे, तर तेवढी, आणि चुका पण डॉक्युमेंटेड राहतात. म्हणजे मागच्या वर्षी मी काय गायले होते, यावर्षी त्याच्यापेक्षा बेटर आहे का परफॉर्मन्स तुम्हाला बघता येतं. बरोबर आहे. तर असं केलं होतं. मध्ये लॉकडाऊनच्या काळात लाईव्ह अकंपनीज नव्हते म्हणून आम्ही ते केलं नाही. कारण अट तीच आहे की जो मैफिलीचा हे आहे सगळा काय म्हणायचा प्रकार, त्याच पद्धतीने गेलं पाहिजे. थोडक्यात ती मैफिल झाली किंवा मैफिल कशी मैफिलीचा करावी रियाज. याचा तो रियाज आहे. चांगला उपक्रम हा, खूप चांगला आहे. म्हणजे कितीतरी कलावंतांना त्यामुळे आत्मविश्वास सुद्धा मिळाला असेल. वरदाजी, आज आमच्या या मैत्र हे शब्द सुरांचे कार्यक्रमामध्ये तुम्ही आलात आणि छान गप्पा झाल्यात. पण आजच्या आमच्या या भागाची सांगायला तुमच्या गाण्याने व्हावी अशी इच्छा आहे. तर भैरवीतली रचना किंवा काय एखादं नाट्यसंगीत, अभंग, जे काही तुम्हाला ऐकवावं असं वाटेल ते ऐकवा. फूल गेंदवा अब ना मारो, फूल गेंदवा अब ना मारो, फूल गेंदवा अब ना मारो, मैं कान छेड़ो रे नंद दुलारो, बस करो इतनी ढिठाई, करत कन्हाई करूंगी लड़ाई, अब ना मारो,
गा